इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आणि आता मी एका कलाकाराचं नाही तर एका पत्रकाराचाच इंटरव्ह्यू घेणार, कारण का संदीप पाठक जो आपला लाडका अभिनेता आहे तो यात पत्रकाराचा रोल करतो आहे. संदीप दादा, तू नेहमीच वेगवेगळे रोल्स घेऊन येतो आणि आजही वेगळाच आहे. म्हणजे ह्याआधी कधी पत्रकाराचा रोल केला होता का? याआधी पत्रकाराचा रोल नाही केला. पत्रकार खूप बघितलेत, भूमिका नाही जगलो आहे. याच्यामध्ये भूमिका केली आहे पत्रकाराची, याआधी नाही, पण पहिलीच आहे ही फिल्म. आवडतं पत्रकार कोण आहे, म्हणजे असं कोणाला? अरे बापरे, हे खूप रिस्की प्रश्न आहे. जो पत्रकार नाव घेऊ शकतोस. राजश्री मराठी मला चॅनल खूप आवडतं आणि ते आम्हा कलाकारांना सर्वदूर पोहोचवतो. आमची कलाकृती, आमची कला, आमचं नाव तुमच्यामुळे होतं. त्यामुळे थँक्यू राजश्री मराठी. आता विचार दादा काय सांगशील, कारण का ना प्रत्येक भूमिका तू जसं म्हणालास की खारीचा वाटा असं तरी पण ती भूमिका इतकी निभावून जातो आपण किंवा इतकी प्रभावशाली पडते. ह्या भूमिकेबद्दल काय सांगेल? एकच तो आम्ही एक सीन पाहिला पण अजून इंटरेस्ट येतो. तुझी जी काही भूमिका असतात ना की भाई हा काहीतरी सांगायला आला आपल्याला, ह्याच्यामध्ये कसं आहे? नाही, इंटरेस्टिंग आहेच आहे. भूमिका लिखाणामध्ये इंटरेस्टिंग आहे. रोल छोटा असलं तरी त्याला डेप्थ आहे. काहीतरी कारण ठरत होतो एखाद्या निमित्ताचं. तसं तो म्हणतो की तुम्ही इन्स्टिट्यूट सुरू करा ना. ही जी वाद पेटवणं आहे ती वाद पेटवणं हा पत्रकार करतो. म्हणून मला असं वाटतं की रोल लेंथवाईज, डेप्थवाईज कसा आहे किंवा काय, त्यापेक्षा त्या रोलकडून काय मागणी आहे, दिग्दर्शकाला काय हवं आहे, हे मला नेहमी महत्त्वाचं वाटतं. आणि आत्ताच्या काळामध्ये एखादा सीनसुद्धा असा काही व्हायरल होऊन जातो ना, तर माझा त्याच्यावर फार विश्वास आहे की रोल छोटा मोठा, आजही लोक मला येऊन अनेक सिनेमांमधल्या छोट्या छोट्या भूमिकेबद्दल विचारतात, माझे डायलॉग मला म्हणून दाखवतात. सो मला ती खूप आनंददायी गोष्ट वाटते आणि मला सतत काम करत राहणं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये हे मला फार आवडतं. आपण कामच रिकग्निशनसाठी करत असतो, म्हणजे एक पोचपावती मिळाली की आपल्यासाठी बस असतं. पण जेव्हा सुरुवातीचा काळ होता ना, जेव्हा तू ह्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतंस, आपण अनेक दिग्गजांच्या मुलाखती बघितलेल्या असतात. आपल्याला वाटतं यार माझी मुलाखत जेव्हा मी देईन तेव्हा मी असं काहीतरी बोलेन. तुझी आयुष्यातली पहिली मुलाखत आठवते का, किंवा तो काळ आठवतो? आठवतो आहे. दादरला माझा अल्फा मराठीला हाऊसफुल नावाचा कार्यक्रम असायचा. तिथे पहिल्यांदा मी नवीन मेकअप नावाचं नाटक केलं होतं. तेव्हा मला पहिल्यांदा तपन मडकईकरनी माझी हाऊसफुलमध्ये माझा इंटरव्ह्यू, एका कट्ट्यावर आम्ही बसलो होतो दादरला, तिथे त्या कट्ट्यावर माझा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि तो मी खूप उत्सुकतेनं, की आपण टी व्हीवर दिसतोय याची एक वेगळी उत्सुकता होती. आणि तो इंटरव्ह्यू मला अजूनही तो इंटरव्ह्यू आठवतो. थँक्यू सो मच दादा, आणि खूप शुभेच्छा या रोलसाठी. थँक्यू.